नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे SSGM कॉलेज कोपरगाव. मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण प्रकरण क्रमांक 11 या प्रकरणामध्ये दक्षिण भारतातील राजसत्ता या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर यापूर्वी आपण प्राचीन भारतातील विविध सत्तांचा मागोवा घेत असताना आपल्या असं लक्षात आलं की संपूर्ण भारत वर्ष जे आहे या संपूर्ण प्राचीन भारतामध्ये अनेक प्रकारच्या सत्ता ह्या पसरलेल्या होत्या आणि त्यातल्या त्यात दक्षिण मध्य आशिया किंवा संपूर्ण भारताला नियंत्रित करील अशी एकही सत्ता त्या काळामध्ये नव्हती. त्यातल्या त्यात गुप्त साम्राज्य असेल, मौर्य साम्राज्य असेल, या सत्तांनी बऱ्यापैकी भारतावरती आपलं नियंत्रण ठेवलेलं होतं. परंतु तरीही अनेक छोट्या मोठ्या सत्ता वेगवेगळ्या भागामध्ये राज्य करत होत्या. या 10व्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं, भारतीय इतिहासातील नवे पर्व हे प्रकरण पाहत असताना मध्य आशियातील भटक्या टोळ्या, इंडो ग्रीक, शक, कुशाण या लोकांनी भारतावर केलेलं आक्रमण याचाही आढावा आपण या ठिकाणी घेतला. त्यानंतर या ठिकाणी विस्तारित झालेली सत्ता म्हणजे गुप्त साम्राज्य. या गुप्त साम्राज्याचाही कालखंड आपण पाहिला. किंबहुना मौर्य साम्राज्य जसं सुवर्णयुग मानलं जातं तसं गुप्तांचाही काळ आपल्या प्राचीन भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. किंवा गुप्तांनी देखील खूप मोठ्या अशा भारतीय प्रदेशावरती चांगलं राज्य केलेलं आपण या 10व्या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. वर्धन साम्राज्य पाहिलं, कर्कोटक साम्राज्य आपण पाहिलं. या काळामधील व्यापार, नाणी, कला, मूर्तिशास्त्र या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला. शिवाय भारत आणि रोम यांच्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असा व्यापार या प्राचीन काळामध्ये होता आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राशी फार चांगला व्यापार या रोमचा होता. याची यादी आपण माहिती घेतलेलीच आहे. आता या पाठामध्ये आपल्याला दक्षिण भारतातील राजसत्ता हा मुद्दा या ठिकाणी पाहायचा आहे. कारण क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर एका विस्तीर्ण अशा भूप्रदेशावर कोणतीही एक सत्ता राज्य करू शकत नव्हती. अनेक छोट्या मोठ्या सत्ता सगळ्या भारतामध्ये पसरलेल्या होत्या आणि त्याच दृष्टीने दक्षिण भारत जो आहे म्हणजे अलीकडचा कालखंड जर आपण पाहिला, दक्षिण भारत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा, कर्नाटक, त्यातल्या त्यात आणखी महाराष्ट्र, ह्या सगळ्या ज्या राज्यांचा मिळून दक्षिण भारत तयार होतो. या प्राचीन काळामध्ये या दक्षिण भारतामध्ये कोणकोणती राज्य होती, त्यांची राज्यव्यवस्था, व्यापार इत्यादी गोष्टींचा या पाठामध्ये आपण परिचय करून घेणार आहोत. तर या दक्षिण भारतामधील काही महत्त्वाची राज्य आपण पाहत असताना यामध्ये चोल, पांड्य व चेर राजघराणी ही अतिशय प्राचीन भारतातील इतिहास प्रसिद्ध राज्य होती. आता याच्यामध्ये मेगस्थनीजचा इंडिका, पाणिनीचे व्याकरण आणि सम्राट अशोकाचे शिलालेख यामधून आपल्याला दक्षिणेकडील राज्यांचा वारंवार उल्लेख येत असतो. म्हणजे या दक्षिण भारतामध्ये चोल, पांड्य व चेर ह्या सत्ता प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. तर त्याचे पुरावे आपल्याला
या प्राचीन साहित्यामधून म्हणजे मॅगेस्थेनिसचा इंडिका, पाणिनीचे व्याकरण आणि सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहे त्याच्यामधून हा उल्लेख आपल्याला नेहमी येतो. म्हणजेच आपल्याला या राजसत्तांचे पुरावे आहेत. तर या संगम साहित्य या नावाने ओळखले जाणारे प्राचीन तामिळ वाङ्मय हे दक्षिणेकडील राजसत्तांच्या इतिहासाचे एक प्रमुख साधन आहे. म्हणजे तमिळ भाषा ह्या भागाची होती आणि त्या तमिळ भाषेमध्ये जे साहित्य निर्माण झालेले आहे त्याला संगम साहित्य असं म्हटलं जातं. आणि या संगम साहित्यामध्ये, या संगम ग्रंथामध्ये फार मोठ्या प्रमाणात चोल, पांड्य आणि चेर या राजघराण्याविषयी माहिती आहे. ते एक अतिशय विश्वसनीय आणि प्रमुख असं साधन मानलं जातं. तर पहिल्या शतकामध्ये चोलांचे राज्य स्थापन झाले. तमिळ प्रदेशातील तंजावर आणि तिरुचिरापल्ली येथे चोल राजवंश उदयास आला. या प्रदेशास मंडलम किंवा चोळमंडल असे म्हटले जाते. कोरोमॉडेल हा इंग्रजी शब्द चोळमंडल या शब्दाचा अपभ्रंश आहे. चोळांच्या दक्षिणेला पुदुक्कोट्टईपासून कन्याकुमारीपर्यंत पांड्य घराण्याची सत्ता स्थापन झाली होती. त्यांच्या पश्चिमेला असणाऱ्या केरळच्या प्रदेशात चेरांचे राज्य निर्माण झाले. तत्कालीन साहित्यात चेरांच्या राज्याचा उल्लेख केरळपुतो म्हणजे केरळपुत्र असा येतो. राजकीय वर्चस्वासाठी ही राज्य कायम एकमेकांशी संघर्ष करीत राहिली. त्यांच्यातील संघर्ष त्रिपक्षीय संघर्ष म्हणून प्रसिद्ध आहे. संगम साहित्यातील अनेक कथांमधून चोळांचा पहिला राजा कारिकल याचा उल्लेख आढळतो. त्याने छोट्या मोठ्या अशा 11 राजांना एकत्र आणून मोठे सैन्य उभारले आणि चेर व पांड्य राजांचा पराभव करून तामिळ अधिसत्ता निर्माण केली. कृष्णा, तुंगभद्रा या नद्यांच्या उत्तरेला देखील काही राज्यांचा उदय झाला. यात प्रामुख्याने सातवाहनांची सत्ता होती. आता यानंतर दुसरं राज्य आहे दक्षिणेकडील, ते म्हणजे वाकाटक घराणे. सातवाहन सत्ता इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून क्षीण होण्यास सुरुवात झाली. म्हणजे हळूहळू लयास जाण्यास सुरुवात झाली. तिचा ऱ्हास होऊ लागला. त्याचा फायदा घेऊन स्वतंत्र राजसत्ता प्रस्थापित करणाऱ्यांमध्ये वाकाटक घराणे महत्वाचे होते. वाकाटक राजसंस्थेच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती असे होते. विंध्यशक्तीनंतर प्रवर्षण हा राजा गादीवर आला. त्याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार उत्तरेस माळवा आणि गुजरातपासून दक्षिणेस कोल्हापूर, कर्नूल म्हणजे आंध्र प्रदेशपर्यंत केला. कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. प्रवरसेनाने 4 अश्वमेध यज्ञ केले आणि सम्राट ही पदवी धारण केली. प्रवरसेनानंतर वाकाटक राज्याचे विभाजन होऊन 2 प्रमुख शाखा निर्माण झाल्या. त्यातील एका शाखेची राजधानी नंदीवर्धन म्हणजे नगरधन रामटेक जिल्हा नागपूर येथे होती. दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुल्लम म्हणजे सध्याचे वाशिम जिल्हा वाशिम येथे होती. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची कन्या प्रभावतीचा विवाह वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन याच्याशी झालेला होता. याचा उल्लेख यापूर्वी आलेला आहे. हरिसेन यांचा मंत्री वराहदेव हा बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथील 16 क्रमांकाचे लेणे त्याने खोदून घेतले. अजिंठ्याच्या इतर काही लेण्यांच्या खोदाईचे काम आणि चित्रांचे रेखाटण्याचे काम हरिसेनाच्या
कारकिर्दीमध्ये करण्यात आली होती. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने सेतुबंध या महाराष्ट्री प्राकृत भाषेतील रचना केली. तसेच कवी कालिदासाने या काळात रचलेल्या अनेक ग्रंथांपैकी मेघदूत हे इतिहास लेखनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामध्ये वर्णन केलेल्या भौगोलिक संदर्भाच्या आधारे तत्कालीन शहरे आणि इतर स्थळे यांची माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर या काळामधील दक्षिणेतील तिसरे घराणं आहे चालुक्य. उत्तर भारतात सम्राट हर्षवर्धनाचे राज्य असताना चालुक्य घराण्याने दक्षिणेत सुमारे 200 वर्ष राज्य केले. या घराण्याचा मूळ संस्थापक होता जयसिंग. त्याने 6व्या शतकाच्या सुरुवातीस वातापी म्हणजे बदामी येथे आपली राजधानी स्थापन केली. त्याचा नातू पहिला पुलकेशी हा चालुक्यांचा पहिला मोठा राजा. बदामीचा किल्ला त्याने बांधला. त्याने अश्वमेध यज्ञ करून महाराज ही पदवी धारण केली होती. त्याने स्वतः पृथ्वी, वल्लभ आणि सत्याश्रय अशी बिरुदे लावलेली आढळतात. पहिल्या पुलकेशीनंतर त्याचा मुलगा कीर्तिवर्मा राज्यावर आला. त्याच्या कारकिर्दीत त्याने वनवासीचे म्हणजे कारवार, कदंब व अपरांताचे उत्तर कोकण, मौर्य यांना जिंकून आपले राज्य वाढवले. कीर्तिवर्मा कलेचा भोक्ता होता. बदामीतील सुंदर लेणी त्याच्या आदेशाने निर्माण केली गेली. दुसरा पुलकेशी हा चालुक्याचा सर्वात महान राज्यकर्ता होता. त्याने दक्षिण भारतात दिग्विजय करून चालुक्यांची सत्ता बलाढ्य बनवली. रविकीर्ती नावाच्या कवीने रचलेल्या प्रशस्तीमध्ये त्याच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे. कदंब, मौर्य, नल, कलचुरी, राष्ट्रकूट, लाट, मालव व गुर्जर असे अनेक राजांना पराभूत करून त्याने विदर्भ, महाराष्ट्र व कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशांवर चालुक्यांची सत्ता प्रस्थापित केली. सम्राट हर्षवर्धनाने दक्षिण जिंकण्यासाठी जी स्वारी केली तिचा प्रतिकार दुसऱ्या पुलकेशीने केला. त्याने हर्षवर्धनाचा पराभव करून मोठी कीर्ती संपादन केली. या विजयानंतर त्याने परमेश्वर हे बिरुद धारण केले. दक्षिण दिग्विजय करून त्याने त्याचे साम्राज्य नर्मदेपासून कावेरीपर्यंत आणि पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यंत विस्तारले. त्याच्या पराक्रमाची कीर्ती भारताबाहेरही गेली. यावेळी इराणमध्ये खुसरू परवीज नावाचा बादशाह होता. त्याने त्याचा खास राजदूत सम्राट पुलकेशीकडे पाठवल्याचा उल्लेख मिळतो. हा संपूर्ण प्रसंग अजिंठा येथील पहिल्या क्रमांकाच्या लेण्यामध्ये छतावर चित्रबद्ध केलेला आहे असे काही विद्वानांचे मत आहे. कांचीच्या पल्लवांनी त्याचा पराभव करून बदामी या राजधानीवर हल्ला चढवला व तिचा विध्वंस केला. दुसऱ्या पुलकेशीचा पुत्र विक्रमादित्य याने पल्लवांचा पराभव केला. चालुक्य व पल्लव यांचा हा संघर्ष पुढे बराच काळ चाललेला आपल्याला दिसतो. चालुक्यांचा शेवटचा राजा कीर्तिवर्मा याचा पराभव दंतीदुर्ग या राष्ट्रकूट राजाने केलेला होता. तर अशा पद्धतीनं ह्या दक्षिण भारतातील सुरुवातीच्या काही सत्ता आहे. या व्यतिरिक्तही आणखी काही सत्ता आहे त्या आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. त्यामधील पल्लव असेल, राष्ट्रकूट असेल, शिलाहार अशा अनेक राजसत्ता अजून आपल्याला दक्षिण भारतामध्ये दिसून येतात. तर त्या सगळ्या पुढच्या सत्तांचा आपण अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.